नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या स्वयंभू जैविक निविष्ठा केंद्र जीवाणू तर आज आपल्या इथं प्रगती शेतकरीचे विविध तऱ्हेने विविध कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत आणि त्यांना शेतीची चांगल्या प्रकारे जाण आहे असे व्यक्तिमत्व आपल्या इथं आलेले आहेत आणि आपण त्यांना जीवाणू परिचय दिलेले आहे. तर तुमचं प्रथम नाव आणि गाव सांगा. नमस्कार, माझं नाव प्रवीण शामराव सांगडे, राहणार करोडी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर मला सांगा, तुम्हाला आपल्या जीवाणूची ही जी माहिती मिळाली, पण याच्या पहिले आता तुम्ही सांगा शेतीमध्ये नवीन काय करत गेले? मी गांडूळ खत किंवा जीवामृत हे स्वतः शेतीमध्ये तयार करत गेलो. नंतर आम्ही काही प्रशिक्षण घेतले, काही गोष्टी यूट्यूबवर याच्यावर माध्यमातून जाणून घेतल्या. व शेतीला आपणाला कुठले जीवाणू लागतात, कुठलं काय लागते आणि रासायनिकपेक्षा हे आपलं नैसर्गिक शेती कशी करावं याच्याकडं वळण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर मी ते चालू केला आणि आपल्या भाऊनं हे तुम्ही वर्मखत आणि हे जे जीवाणू तयार केले आपल्या शेतामध्ये याची जे वाढीव करण्यासाठी आज मी आलो आणि माझ्याकडे मी याची वाढीव करून इतर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करीन आणि आपली नैसर्गिक शेती सुपीक कशी बनन हे बघेन, विषमुक्त कशी बनन हे बघेन. आणि शेतीवरला कमीत कमी खर्च यानं बघू शकतो तुम्ही. अनेक पाणी फाउंडेशनचे पण कार्यक्रम हे केलेले आहेत. विशेष शास्त्रज्ञाचं तुम्हाला मार्गदर्शन पण लाभलेलं आहे. जीवाणू शिवाय शेती होऊ शकते का? जीवाणू शेती होऊ शकते. जीवाणू आपल्याला जर शेतामध्ये तयार करून जर नैसर्गिकरित्या जर आपण सोडले तर आपल्याला इतर DAP सारखे महागडे खतं टाकण्याची पण गरज नाही आणि कुठलेही रासायनिक खत टाकण्याची गरज नाही. आणि कुठल्याही पिकाला जीवाणू आपण जर शेतीमध्ये तयार केलं तर आता हळद आहे माझ्याकडं, ऊस आहे, सोयाबीन सारख्याला पण जमते असं माझं म्हणणं. तर आता हळद किती आहे आपल्याकडं? माझ्याकडे सध्या एकर हळद. मग हळदीसाठी आपण वापरणार आहे की? तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्ही हळदीसाठी, सोयाबीनसाठी, सर्व पिकासाठी याचं प्रमाण आणि याचे हे पाहून वापरू शकता. जसं हे तरुण शेतकरी आहेत, हे यांचा पण एक उद्देश आहे की विकावं हा उद्देश नाही, पण शेतीवरला खर्च कमीत कमी कसा होईल याकडे आता आपल्याला वळावं लागणार आहे आणि ते वळले तरच आपला येणारा काळ हा शेतीचा राहणार आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.